मिरची लावली की एवढी धावपळ सुरू होती की काय सांगू. पोते आणणे, मजुरांना नेऊन सोडणे, मिरच्याचे पोते भरणे. शेतात पोहोचलो तेव्हा जेसीबी आधीच आलेलं होतं. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रोडचं काम झालं होतं, पण तो इतका उंच करून ठेवला की त्याचा फटका आज आम्हाला बसला. काही लोकांच्या एका चुकीमुळे आम्हाला तब्बल 20 ते 25 हजार रुपयाचा अतिरिक्त खर्च करावा लागला. मुरुम, जेसीबी आणि ट्रॅक्टरची मजुरी करून पुन्हा रोडची लेवर काढावी लागली. दुसऱ्या बाजूला मिरच्या तोडण्याचं काम जोरात सुरू होतं. गोण्या भरल्या की लगेच त्या घेऊन जाण्याची धावपळ सुरू होती. मुरुमाने भरलेलं ट्रॅक्टर एकामागून एक येत होतं. रोड पर्यंत मुरुम टाकून संपूर्ण जागेची लेवल व्यवस्थित करायची होती. तेवढ्या शिवची शाळा सुटली म्हणून त्यालाही शेतात घेऊन आलो. लहानपणापासून त्याला ट्रॅक्टर आणि जेसीबीची खूप आवडतात. जेसीबी पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आला. ज्या ठिकाणी आम्ही पेरू आणि आंब्याच्या कलमा लावलेल्या होत्या त्या ठिकाणी मी आणि शिव मिळून त्या कलमांना आधार म्हणून काड्या खोचून देत होतो. शेतीचं काम करताना मुलांनाही शेतीची ओळख व्हावी. मुरुम टाकून झाल्यावर जेसीबीने लेवल करण्याचं काम सुरू केलं. तेव्हा शिव म्हणाला, पप्पा माझा जेसीबी जवळ व्हिडिओ काढा. मग त्याचे भरपूर फोटो आणि व्हिडिओ काढले. संध्याकाळी घरी निघणार याच्या शेवटची फेरीत एक अनपेक्षित घटना घडली. भाऊंनी ट्रॅक्टर पलटी केलं. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही, पण ट्रॅक्टर मालकाने त्यानंतर काय प्रतिक्रिया दिली ते तुम्हीच ऐका. संध्याकाळ झाली आणि आम्हीही घरी निघालो. शेती म्हणजे कष्ट, संकट आणि आनंद याचं अनोखं मिश्रण आहे. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकून जातो. चला, व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा.